नमस्कार. चला तर मग आज आपण पाहूया किचन टूर. हे पहा, आपला सर्वात जास्त वेळ हा किचनमध्ये जातो. ते जर टापटीप असेल तरच आपल्याला तिथे काम करावेसे वाटते. हे पहा, प्रथम आल्यानंतर डाव्या साईडला माझं देवघर आहे. हे पहा, अशा प्रकारे मी देवाची मांडणीही केलेली आहे. स्वामींचा फोटो आहे मोठा माझ्याकडे, तोही मी अशा प्रकारे ठेवलेला आहे. दरवाजाच्या डाव्या बाजूला व उजव्या बाजूला एक रॅक आहे. त्या रॅकमध्ये खालच्या एकदम साईडला मी एक भरणी डब्बा ठेवलेला आहे. त्यामध्ये सर्व किराणा सामान, त्याच्यावरती मिक्सर, त्यावरती 3 डबे ठेवलेले आहेत. त्यामध्ये एकामध्ये गव्हाचं, ज्वारीचं व बाजरीचं पीठ. त्याच्यावरती कप्प्यात मी भरण्या ठेवलेल्या आहेत सगळ्या. हे पहा, माझ्याकडे जास्ती पण सामान नाही, एवढंच सामान आहे. भरण्या तर खूप कमी आहेत. हे पहा, त्या भरण्यामध्ये सर्व डाळी ह्या मी ठेवलेल्या आहेत. त्यामुळे घेण्यासाठी खूप सोपं जातं व पटकन होतं. हे पहा, त्याच्यावरच्या सेक्शनमध्ये पण मी डबे ठेवलेले आहेत छोटे छोटे. हे पहा, काही छोटे व काही मोठे. त्यामध्ये थोडेसे पापड वगैरे आहेत जे रोज लागतात असे. हे पहा, त्याच्यावरती पण अशा प्रकारच्या 3 भरल्या इडली पात्र व मी किराणा भरलेले साबण व निरमा ठेवलेला आहे. हे पहा, त्यावरती माळा पण आहे. तर माळ्यावर मी डबे ठेवलेले आहेत. त्यामध्ये पापड, कुरडया व आपले सर्व उन्हाळी कामाचे पापड वगैरे ठेवलेले आहेत अशा प्रकारे. हे पहा, अशा प्रकारे हा कप्पा आहे. त्यानंतर माझं एक स्टीलचं रॅक आहे. त्यामध्ये एकदम खाली मी घंगाळं व देवाची कळशी, त्यानंतर त्याच्यावरती पण काही भांडे आहेत. त्यावरती प्लेट वगैरे, वाट्या व त्याच्यावरती पातेले ठेवलेले आहेत. हे पहा, अशा प्रकारे 2 कुकर आहेत माझ्याकडे, छोटा आणि एक मोठा. ते पण मी अशा प्रकारे ठेवलेलं आहे. त्यावरती कपही मी ठेवलेले आहेत. हे पहा, त्याच्यानंतर इकडच्या बाजूला पण एक दरवाजा आहे. त्यामध्ये छोटीशी गॅलरी आहे तिथे कपडे भांडण्यासाठी. हे पहा, त्याला लागूनच माझा फ्रीज आहे. अशा प्रकारे मी फ्रीज ठेवलेला आहे. त्यावर एक मिनी प्लांट ठेवलेला आहे व मी हाताने बनवलेल्या 2 कुंड्याही ठेवलेल्या आहेत. त्याच्या शेजारीच मी जार ठेवलेला आहे. आम्ही पाणी हे जारचंच पितो. एक टीपॉय आहेत व त्यावर जार ठेवलेला आहे. हे पहा, तिथंच एक विंडो आहे. हे पहा, अशा प्रकारे तिथं मी कैचीही ठेवलेली आहे. एक छोटासा माठ आहे माझ्याकडे, मी तो पाणी थंड राहण्यासाठी ठेवलेला आहे व एक हंडाही भरून पाणी मी ठेवते. ते पाणी स्वयंपाकासाठी वापरतो मी. त्यानंतर हे कुटण्यासाठी लसूण ते खलबत्ता ठेवलेला आहे. हे पहा, अशा प्रकारे माझी 2 बर्नरची गॅस शेगडी आहे. हे पहा, व त्यानंतर इथं पण एक विंडो आहे. हे पहा, अशा प्रकारे त्या खिडकीमध्येच मी एक बॉटल ठेवलेली आहे व हे थोडंसं दही लावलं होतं मी व ते त्यामध्ये खाली साबुदाणा आहे. हे पहा, अशा प्रकारे त्याला लागूनच सिंक आहे. हे पहा, इथे सिंक आहे. मस्त छान. आपलं जर किचन ऑर्गनाईज असेल तर आपल्याला तिथे खूप छान वाटतं. हे पहा, सिंकच्या खाली मी इकडं रांगोळीचे काही डबे ठेवलेले आहेत व त्यावर त्याच्या शेजारीच कांदा, बटाटा व लसणाची जाळी ठेवलेली आहे. त्याच्या शेजारच्या सेक्शनमध्ये मी तेलाची कॅन, पोळी डब्बा व खाली मशेल डब्बा पण ठेवलेला आहे. हे पहा, व तेलाची छोटी कॅन व ते पण ठेवलेलं आहे. व त्याच्या खालच्या सेक्शनमध्ये मी भांड्याचं टोपलं व एक टफ ठेवत आहे. त्याच्यानंतर त्याच्या बाजूच्या सेक्शनमध्ये हे पहा, अशा प्रकारे माझ्याकडे 2 गॅस टाक्या आहेत. त्या गॅस टाक्यावर मी पोळपाट बेलना ठेवत आहे. हे पहा, मस्त अशा प्रकारचे माझे किचन आहे. तुम्हाला माझे किचन कसे वाटले ते मला नक्की कमेंट करून सांगा व व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.